गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या बुकाबद्दल. सोच युअर अमीर बनो हे बुकात काय सांगणं गेलं आहे, याच्यात 13 नियम सांगले गेला आहे. आता आपण पहिल्या नियमवर येऊ. पहिला नियम असा आहे की जो व्यक्ती कधी पण स्वतःवर विश्वास ठेवते आणि स्वप्नावर कायम राहते तो सफल झालेला आहे. तुम्ही हेनरी फोर्ड बघा, या विमान बनवण्यावाला बघा, राईट ब्रदर्स, या असे खूप असे लोक आहे. पण त्यांच्याजवळ सेकंड ऑप्शन होता. हे तुम्हाला सांगणार एक स्टोरी आहे. युद्ध करासाठी गेले सैनिक, आणि जे सैनिक होते ते जहाजावरून उतरले आणि जो सेनापती होता त्यानं जहाजला आग लावून टाकलं. आता सैनिकाला सांगण्यात आलं, आता तुमच्याजवळ दोनच ऑप्शन आहे, एक तर तुम्ही जिता नाही तर तुम्ही मरा. हे दोनच ऑप्शन आहे तुमच्याजवळ, याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ ऑप्शनच नाही आहे. तर ते सैनिक का केले, जवळपास डबल टिबल जे सैनिक समोर होते त्यांना मारून टाकले आणि ते जितले. तर हे काय आहे, सेकंड ऑप्शन नाही ठेवण्याचा नतीजा आहे. सेकंड ऑप्शन कधीच नको ठेवा स्वतःवर, ठीक आहे. समोर निघाले तर करणंच आहे. दुसरी स्टोरी अशी आहे, शिकागोमध्ये आग लागली होती. जोरदार आग होती आणि खूप सारे व्यापारी शहर सोडून चालले गेले. पण एक व्यापारी असा होता, तो पुन्हा एकदा दुकान बनवलं. त्याचं असं म्हणणं होतं, माझं दुकान 50 वेळा बी जळलं तरी मी पुन्हा तिथे येऊन आपलं दुकान उभं करणार. हे त्याची मानसिकता होती. अशा पद्धतीची मानसिकता तुम्हाला निर्माण करायची आहे. आणि जसं लेखक म्हणतात की अगर तुम्ही पैशाची कमवायचे असेल तर किती पैसा कमवायचा हे ठरवा. म्हणजे जेव्हा तुम्ही किती पैसा कमवायचा हे ठरवले त्यानंतर काय होते, तुमची आणि नेमका किती पैसा. सेकंड आहे, त्या पैशाबद्दल तुम्ही काय देणार. म्हणजे जे पैसा तुम्ही पैसा तुम्ही विचार केला की मला 10 लाख कमवायचे आहे, तर त्या पैशाबद्दल तुम्ही काय देणार. मेहनत देणार, कौशल्य देणार, सेवा देणार या वेळ देणार. याच्यामधून काय देणार तुम्ही, ज्याच्याकरता तो पैसा तुम्हाला मिळणार. तिसरं आहे, लक्ष्याची अंतिम तारीख ठरवा. म्हणजे जे लक्ष्य आहे त्याची अंतिम तारीख, म्हणजे जे तारीख आहे, जसं मी 10 लाख कमवत आहो, केव्हा कमवत आहो, डिसेंबरमध्ये 13 तारीख 2027, असं तुम्ही तारीख ठरवा. मग ते तारीख ठरवल्यानंतर योजना तयार करा, म्हणजे कशा पद्धतीनं ते होणार पूर्ण, ठीक आहे, वेळेवर. हे तुम्ही पहा. पाचवा आहे, तुमचं लक्ष्य पुन्हा ठेवा. तुमचे लक्ष्य लिहून ठेवा. म्हणजे किती पैसा कमवायचा आहे, कधीपर्यंत कमवायचे आहे, त्यासाठी काय करणार, त्या कोणते योजने तयार करणार, हे पूर्ण लिखित पाहिजे. हे रोज तुम्ही 2 वेळा बोला. जसं सकाळी उठण्याच्या पहिले आणि रात्री झोपायच्या पहिले पूर्व हे तुम्ही बोलू शकता. आणि याच्यानं काय होणार, तुमचे लक्ष्य तुम्हाला आठवत राहणार. तर तुम्हाला अगर यश मिळवायचे तर स्पष्ट ध्येय असणं गरजेचं आहे. ध्येय असलं तर तीव्रता वाढते, आपली जी इच्छा आहे त्याची तीव्रता वाढते. आणि जसं तीव्रता वाढली तर काय होते, तुमचे लक्ष्य पूर्ण होते. कधी संकट आला तुमच्या जीवनात, ठीक आहे, कधी तुम्हाला हानी झाली या काही झाली, तर हे नवीन संधी आहे तुमच्यासाठी. हे अशा मेंटॅलिटीनं तुम्ही चालले तर मग तुम्ही आणखी पुढे जाऊ शकता. फक्त स्वप्न नको बघा. म्हणजे कोणी स्वप्नच पाहते, मला 10 लाख कमवायचं आहे, योजना नाही बनवत, काही ॲक्शन घेत नाही. तर कृती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अगर तुम्ही कृती नाही केलं तर नुसतं स्वप्न राहते. आणि स्वप्न काय आहे, जे मसनकुटीमध्ये तुम्ही बघा, लोकांजवळ खूप स्वप्न आहे न. म्हणजे तुम्हाला एक असा लेखक होऊन गेला होता, अगर तुम्हाला स्वप्न असेल तर कबरमध्ये जा, खूप स्वप्न आहे, पण कृतीमध्ये त्यांनी कधी आणलेच नाही. तर असे खूप इतिहासमध्ये लोक होऊन गेले, त्यांनी खूप मोठा विचार केला, उंची इमारती बांधले, कार बनवले, विमान बनवले. हे केव्हा होऊ शकले, विचारापायी. आणि अगर तुमचा बदलता विचार नसेल, म्हणजे कोणी एकच थॉटवर राहते, एकच विचार घेऊन राहते आणि ते बदलत नाही, तर ते पण गलत आहे. तुम्हाला हरवेळी खुला मंच असणं पाहिजे. म्हणजे हरवेळी तुम्हाला बदलणं असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला न्यू विचार घेणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली नवीन विचार येत असेल तर चांगलं आहे. आता तुमच्या स्वप्नावर कोणी खिल्ली उडवणार, म्हणजे स्वप्न तुमचे पूर्ण होणार या तुमच्या म्हणजे व्यवस्थित नाही होणार या खिल्ली उडवणार, तर हे त्यांच्यासाठी हसण्याजनक आहे. त्यांनी स्वतःवर हसत आहे. पण तुमचे स्वप्न तुम्ही ठाम ठेवा. तेव्हाच किती कुणी काही म्हटलं तरी तुमच्या स्वप्नावर तुम्ही ठाम राहणं असणे गरजेचे आहे.
इतिहासमध्ये खूप मोठे मोठे महान लोक होऊन गेले स्वप्न पाहणार आहे, जसं क्रिस्तोफर कोलंबस यांनी नवीन जग बघितला आणि नवीन जग निर्माण केला आहे का नाही, नवीन म्हणजे जग निर्माण केला त्यांनी. निकोलस कोपर्निकस यांनी नवीन विचार मांडला, सुरुवात केली आणि लोकांना विरोध केला, मग लोकांनाच त्याला अपनवलं. तर असे उदाहरण आपल्याला हमखास दिसतो बुकात, इतिहास तुम्ही उचलून बघितले तर. आणि तुम्हाला माहीत आहे, अगर तुमच्या स्वप्नावर तुमचा विश्वास असन आणि लोक तुम्हाला काही पण म्हणत असन आणि तुम्ही कायम असन आपल्या लक्षाला घेऊन, ठीक आहे, तर तुमचे स्वप्न तुम्हाला ते फळ देणार, ठीक आहे. आणि जसं तुम्ही समजा की तुम्ही अपयश झाले, तर जितके वेळ तुम्ही अपयश होणार तितकं एक नवीन बीज, यशाचं बीज म्हणून निर्माण होणार आहे, कारण की त्या असफलतामध्येच एक बीज लपलेलं आहे, ठीक. हेनरी फोर्ड असा विचार केला की बिना घोडाचं मी गाडी बनवणार. लोक हसले त्याच्यावर, पण त्यानं बनवला हेनरी फोर्डनं. थॉमस एडिसननं काय केला, दिवा जो राहते ना, दिवा, त्याला म्हणजे वीजनं दिवा चालणार असा शोध लावायचा प्रयत्न केला. तर तो 10,000 वेळा अपयश झाला, पण शेवटी यश मिळालं. हे काहून होऊ शकते, कारण की तुम्ही जितके वेळ असफल होताय, यशाच्या जवळ पोचून राहिले तुम्ही. अब्राहम लिंकन जो होता तो गुलामी हटवण्याचा प्रयत्न करत होता. राईट ब्रदर्स विमान बनवला, ठीक आहे. तर हे केव्हा होऊ शकतं, तेव्हा तो लोकांचा विचार न करता आपल्या लक्ष, आपल्या कल्पनावर ठाम मनानं राहिला, ठीक. तर अशा पद्धतीने तुम्ही अगर यश तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर अपयशला घाबरू नका, तुमच्या पाठी यश नक्की येणार. धन्यवाद.